एका गावात एक धोबी राहत होता. त्याला कोणीतरी सांगितलं की गावात एक पंडित राहतो, तो गाढवाचा माणूस करतो. त्या धोब्याला वाटले त्या पंडिताने आपल्या गाढवाचे रूपांतर माणसात करावे, म्हणून आपले गाढव घेऊन तो पंडिताकडे गेला. तो पंडिताला म्हणाला, महाराज, मी आता थकलोय, या गाढवाला माणूस बनवा. म्हणे तो माझा मुलगा होऊन माझ्या या म्हातारपणात माझी सेवा करील. पंडित म्हणाला, गाढवाला असं माणूस करता येत नाही. पण तो धोबी ऐकना. तेव्हा पंडिताने त्याला सांगितले की तुझं गाढव बाजूच्या खांबाला बांध आणि 1 महिन्यानंतर ये. 1 महिन्यानंतर धोबी त्या पंडिताकडे गेला. तेव्हा पंडिताने सांगितले की तुझ्या गाढवाला मी माणूस बनवलंय, तो न्यायाधीश झालाय. हे ऐकून धोब्याला आनंद झाला. तो धावत पळत कोर्टात गेला. कोर्टात काम चालू होते. त्याने सरळ जाऊन न्यायाधीशाला मिठी मारून म्हटले, माझ्या लेकरा, तू गाढव होतास, तू न्यायाधीश झालास, याचा मला किती आनंद झालाय म्हणून सांगू. न्यायाधीशाला ही भानगड काय आहे हे कळले नाही. त्याने त्या धोब्याला कोर्टातून धक्के मारून हाकलून दिले. तेव्हा रडत ओरडत तो धोबी पंडिताकडे गेला आणि म्हणाला, महाशय, माझं गाढव न्यायाधीश झालं खरं, पण व्यर्थ. त्या न्यायाधीशाने मला धक्के मारून हाकलून दिलं. माझं गाढवच चांगलं होतं. आता तुमचं गाढव घेऊन जातो. आणि दारात बांधलेलं एक गाढव घेऊन तो धोबी निघून गेला. पंडित हसत होता, कारण धोब्याने नेलेले गाढव हे त्याचेच होते. तात्पर्य, एखाद्याला समजून सांगितलं तरी समजत नसेल तर त्यांच्या पद्धतीनंच समजावे लागते.